भूमीवरच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाही, फक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपालांचंच भाषण. भाषणाच्या यादीमध्ये नाव असून सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाही. चैत्यभूमीवर भाषण झालं नसल्यानं शिंदेंची ठाण्यामध्ये पत्रकार परिषद. तर भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन माझ्यासाठी मोठं होतं. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. यापेक्षा आणखी काय हवं? भाषणावर विचारलेल्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया. एका रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतंच. माहितीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. खळखळ असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण, चंद्रकांत पाटलांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत. सत्तेत येत नसल्यामुळे संजय राऊतांची शहांवर टीका. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. आमच्या उमेदवारांबाबत चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. आमच्या पक्षाचं आम्ही बघून घेऊ. संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर. तर सत्तेची गरज तुम्हालाच आहे. शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करणार. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच राहतील तर संभाजीनगरमध्ये दानवे आणि खैरेच उरतील. खासदार संदीपान भुमरेंचा हल्लाबोल. तर राऊतांना पक्षात घेऊन आम्हाला वाटोळं करायचंय का? भुमरेंची टीका. भुमरेंवर बोलण्याची गरज नाही. भुमरेंनी संसदेत तोंड उघडलं का? खासदार संदीपान भुमरेंवर अंबादास दानवेंची टीका. तर चंद्रकांत खैरे माझ्या कार्यक्रमाला का आले नाही ते त्यांना विचारा. मी त्यांचं मार्गदर्शक म्हणून कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकलं होतं. अंबादास दानवेंची खैरेंवर प्रतिक्रिया. मला अंबादास दानवेंनी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नव्हतं. मी उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार आहे. अंबादास दानवेंच्या दाव्यावर चंद्रकांत खैरेंचं उत्तर. तर दानवे नंतर आले, नंतर येऊन सुद्धा ते काड्या करण्याचं काम करतायत, खैरेंची टीका. मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे एकाच मंचावर. माणगावमधल्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मात्र अद्यापही रस्सीखेच सुरूच. उबाटा ही भैयांची ढ टीम आहे, याचं उत्तर पेंग्विन आणि ढ टीमनं द्यावं. संदीप देशपांडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर ट्विटमधून निशाणा. उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणारी उबाटा 25 वर्ष महापालिकेत सत्तेत. संदीप देशपांडेंची टीका. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती. एन्काउंटरसाठी 5 ते 50 कोटींची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. वाल्मिकच्या एन्काउंटरच्या सुपारी संदर्भात खरं असू शकतं. मुंडेंचे काळे कारनामे वाल्मिक कराडकडेच आहेत. 5 कोटी छोटी रक्कम आहे. हे लोक 100 कोटी सुद्धा देऊ शकतात. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या 6 सदस्यीय वैद्यकीय समितीचा अहवाल. तर यांची आता बैठक होणार. उद्याच्या बैठकीत कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांकडे जाणार. अहवाल मिळाल्यानंतर पोलीस आता काय कारवाई करणार याकडे लक्ष. मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना पाठवलेल्या नोटीशीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं नोंदवला आक्षेप. अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं. त्यामुळे अनामत रक्कम मागण्यासंदर्भात डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करण्याचं आयएमएचं स्पष्टीकरण. डॉक्टर घैसास यांच्यावरील कारवाईनंतर आता मेडिकल असोसिएशन स्थगिती देईल असं ठरलंय. जनतेचा उद्रेक थांबवण्यासाठी सर्व प्रकार सुरू. पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणावरून आनंदाबेनचा निशाणा. पुन्हा भिसे प्रकरण घडू नये याची काळजी आम्ही घेऊ. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणावरून चाकणकरांची प्रतिक्रिया. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर आईचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. तर बीडच्या जिल्हा रुग्णालयातली घटना. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उद्धट उत्तरं दिली, नातेवाईकांचा आरोप. काँग्रेसकडनं राजकीय फायद्यासाठी वक्फ कायद्यामध्ये संशोधन. काँग्रेसनं सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला साधन बनवलंय. हरियाणातल्या भाषणात पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. हाथरसमध्ये घटना घडली तेव्हा मोदी बोलले नाहीत. राम मंदिर कार्यक्रमाला राष्ट्रपती नव्हते, त्यावर मोदी बोलले नाहीत. मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला वर्षा गायकवाडांचं उत्तर. तर राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणायच्या आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची भाजपवर जहरी टीका. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला अटक. बेल्जियममधून त्याला अटक केल्याची सूत्रांची माहिती. मेहुल चोक्सीकडून सरकारनं अगोदर संपूर्ण पैसे परत घेतले पाहिजेत आणि ते पैसे गरिबांना परत केले पाहिजे. मेहुल चोक्सीच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. जुन्या कायद्यांमुळे सहकार मरणासन्न स्थितीत होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका. कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% वाढवण्याची तयारी. कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत जातीय जनगणना अहवाल सादर.
इतर राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयाचं अनुकरण महाराष्ट्रानं करावं. गोरगरिबांचं आरक्षण वाढत असेल तर त्यात गैर काय? आरक्षणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळे दादरमधील चैत्यभूमीवर. सुप्रिया सुळेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. दिल्लीत पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून सुद्धा महामानवाला अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन. तर राज्यपालांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती. तर आशिष शेलार आणि संजय शिरसाटेंची सुद्धा या ठिकाणी हजेरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट. आपण मराठी म्हणून एकत्र येणं, जातीच्या भिंती उद्ध्वस्त करणं हेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल. राज ठाकरेंनी केलं ट्विट. बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. परळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला मुंडेंकडून पुष्पहार. जळगावच्या जामनेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक. तर ट्रॅक्टर चालवून मंत्री गिरीश महाजनांनी केलं सारथ्य. बीडच्या आष्टीतील बुद्ध विहार या ठिकाणी आमदार सुरेश धसांकडून बाबासाहेबांना अभिवादन. तर निळ्या ध्वजाचे सुरेश धसांकडून ध्वजारोहण. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन. जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमात सुद्धा नोंदवला सहभाग. बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरामध्ये भीम अनुयायांची मोठी गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघामध्ये अजितदादांचा कार्यक्रम. जामखेड मतदारसंघातील कार्यक्रमाला अजित पवार उपस्थिती लावणार. संयुक्त जयंती महोत्सवाला अजित पवार 17 एप्रिलला जामखेडला जाणार. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण. सोहळ्याच्या तयारीसंदर्भात विश्वस्तांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. गोंदियामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडून बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन. जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांचं आयोजन. अभिनेता सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी. वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवरून धमकी आल्याची माहिती. वरळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट. रिक्षाचालकानं हल्लेखोराची ओळख पटवली. हल्ल्याच्या 12 तास आधी रिक्षाचालकानं आरोपीला इमारतीबाहेर सोडलं होतं. सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील कामाची मंत्री आशिष शेलार आणि नितेश राणेंकडून पाहणी. तर सध्या किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम सुरू.